नमस्कार. कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्या स्पर्धा परीक्षेत नफा आणि तोटा या घटकावर आधारित असा एक प्रश्न हा विचारलेला असतो. तर नेमका हा प्रश्न काय आहे हा पाहूयात. सायकलच्या किमतीत 20% घट झाल्यावर तिच्या मागणीत 20% वाढ होते. याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम काय आहे आपल्याला काढायचा आहे. हा प्रश्न आलेला आहे नवोदय पात्रता परीक्षा एप्रिल 2022 मध्ये. आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय ए 4% घट, पर्याय बी 4% वाढ, पर्याय सी 10% घट, पर्याय डी 10% वाढ. तर प्रश्न अगदी फक्त 2 स्टेप मध्ये कसं उत्तर काढायचं मी सांगणार आहे. फक्त पहा. 20% घट बोलल्यानंतर वजा 20. घट शब्द असेल, कमी शब्द, तोटा असेल तर वजा 20 घ्यायचं. वजा 20 झाल्यावर तिच्या मागणीत 20%, मागणीत 20% वाढ म्हणल्यास 20 वाढ बोललं जास्त झाला तर काय घ्यायचं त्या ठिकाणी अधिक 20 घ्यायचं. आता हे दोन्ही हा पहा, हा वजा हा अधिक, वजा अधिक काय होतोय वजा होतोय म्हणून इथं वजा घेऊयात. आणि या दोन संख्या इथं काय करूयात गुणाकाराच्या स्वरूपात अंशात आणि छेदामध्ये 100, कारण टक्के काढायचे म्हणून छेदात 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. चला पुढे. वजा 20 अधिक 20 काय होणार. वजा अधिक वजा, वजा बाकी शून्य आली, यांची वजा बाकी शून्य, वजा हा वजाला वजा, 2 गुणिले 2 बेदुनी 4 आले. आता 0 वजा 4 किती 4 आले. आता हे वजा म्हणल्यानंतर आपण घट घेतलं होतो, मग काय आलं वजा म्हणजे घट आलं. परंतु घट किती तर 4% काय झाली घट झाली. या व्यवहारात काय परिणाम झाला 4% घट झाला. तर आपलं उत्तर आले पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.